श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, येत्या मंगळवारी म्हणजेच 9 एप्रिलला आहे गुढीपाडवा. वर्षातले काही असे सण असतात ना, या सणांची वाट आपण वर्षभर बघत असतो. त्यातल्याच हा एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा जो दिवस असतो तर तो 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करणं, काही सेवा करणं तितकंच गरजेचं असतं. आपण फक्त गुढी उभारतो आणि झालं असं नसतं. आपल्याला घरामध्ये काही सेवा कशासाठी करायच्या असतात? माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. घरातील जे काही दोष, दारिद्र्य, विघ्न, अडचणी, संकटे, दुःख आहेत ना, तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा जे उपाय आहेत, ह्या ज्या सेवा आहेत ना, तर ते करणं तितकंच गरजेचं असतं. तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे. कशासाठी? तर घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं. बघा, आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही. आता त्या कष्टाचं चीज व्हावं, आपल्या कष्टानुसार आपल्याकडे पैसा यावा, यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात, ह्या ज्या सेवा असतात तर त्या करणं तितकंच गरजेचं असतं. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. गुढीपाडव्याला पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात. म्हणजेच काय, जसं की आता पृथ्वी तलावरती ज्या लहरी आहेत ना, तर त्या थोड्याशा कमी आहेत, पण त्याच गुढीपाडव्याला 1000 पटीने सकारात्मक लहरी या सूर्याच्या किरणांमधनं आपल्याकडे येत असतात. आता त्या लहरी आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात. कारण का, प्रत्येक मनुष्याच्या अवतीभोवती 2 प्रकारच्या ऊर्जा असतात. एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा. सकारात्मक ऊर्जा असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर तेथे आपले कामे खोळंबत असतात. आता या सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती असेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. मग ते व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती, काहीही तुम्ही करा, त्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठीच आपल्याला हे जे उपाय, ह्या ज्या सेवा असतात तर ते करणं तितकंच गरजेचं असतं. आता या उपायासाठी तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण सविस्तर माहिती घेऊया. या उपायासाठी तुम्हाला आता रुईचं झाड माहीत असेल. रुई जी असते तर ती 2 प्रकारची असते. एक बघा, पांढऱ्या कलरची रुई असते, पांढऱ्या कलरचं फूल येतं रुईला, त्याला देवरुई म्हटलं जातं. आणि एक निळसर रंगाचं फूल येतं, तर ती एक रुई असते. तर आपल्याला पांढऱ्या कलरच्या रुईच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. पानं, फुलं, पशु पक्षी यांचं महत्त्व हे प्रत्येक जीवजंतूचं, प्रत्येक वस्तूचं महत्त्व वेगवेगळं असतं. आणि आता रुईचं जे झाड आहे ना, तर ते 33 कोटी देवी देवतांना समर्पित असतं. रुईच्या प्रत्येक फुलामध्ये, पानामध्ये, मुळामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. तर याच रुईच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. पांढऱ्याच रुईचं आणायचं, निळ्या रुईचं चालणार नाही. पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक पान घरी घेऊन आले की तुम्हाला त्यावरती कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक कशाच्या साह्याने? तर कुंकवाच्या साह्याने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. आणि त्या स्वास्तिकवरती तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यानंतर तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. या 2 सेवा झाल्या की त्यानंतर हे पान उचलायचं आणि त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. महादेव हे भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि ते देवांचे देव महादेव आहेत. आपली याचना, आपल्या जीवनातले दुःख जर आपण त्यांना सांगितले तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व त्रास जे आहेत ना, तर ते दूर होण्यासाठी मदत होईल. आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला ते महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे. अर्पण करत असताना ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् या गायत्री मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे. किंवा नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता.
आता पान अर्पण झालं की त्यानंतर त्यावरती तुम्हाला 1 तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आणि हे सर्व झालं की तुम्हाला तिथे बसूनच तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे, आता प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतात, तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. मग तुमच्या व्यापाराची, व्यवसायाची प्रगती म्हणा किंवा मग मुलांची प्रगती म्हणा, मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. आता कशासाठी तुम्ही करू शकता तर धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी, लग्न जमण्यासाठी, ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत ना तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. अशा पद्धतीने हा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळीच हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता, कारण जो गुढीपाडव्याचा दिवस असतो तो संपूर्ण 1-3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय करत असताना फक्त एवढंच लक्षात ठेवा की जे तुम्ही पान घेणार आहात ना तर ते पांढऱ्याच रुईचं असावं आणि ते कुठेही तुटलेलं, फुटलेलं, किडलेलं वगैरे असे अजिबात नको. चांगलंच पान तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण तुटलेल्या, किडलेल्या वस्तू ज्यावेळेस आपण घरामध्ये यूज करत असतो तर त्यावेळेस त्याचे पाहिजे तसे फायदे, पाहिजे तसे लाभ मग आपल्याला बघायला मिळत नाही. तर नक्की हा जो उपाय तो करून बघा, नक्कीच फायदा होईल. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही उपाय तर करणार आहात पण उपाय करत असताना मनामध्ये किंतु परंतु असं अजिबात येता कामा नये की आता मी हा उपाय करते आहे मग याचा मला फायदा कधी होईल, किंवा मी यामागेही भरपूर उपाय केले पण त्याचे फायदे हे मला झालेच नाही. तर असं तुमच्या मनामध्ये थोडं जरी आलं ना तरीही मग आपल्याला त्याचे फायदे पाहिजे तसे मिळत नाही. तर त्यामुळे मनामध्ये किंतु परंतु येऊन देऊ नका आणि बघा तुम्हाला नक्कीच या जो गुढीपाडवा आहे तो सुखी समाधानी जाईल. आपल्या सर्वांच्या घरासाठी, घराच्या प्रगतीसाठी हा गुढीपाडवा खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो गुढीपाडवा आहे तो भरपूर असे काही शुभयोग तयार करून घेऊन येत आहे. यावर्षी भरपूर छान छान शुभयोग हे गुढीपाडव्याला तयार झालेले आहेत आणि या शुभयोगांचा फायदा जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर होईल तेवढे उपाय, होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करत असताना फक्त आपला उपाय करताना कोणी आपल्याला रोखणार नाही, टोकणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये हा उपाय करत असाल तर घरामध्ये राहणाऱ्या लोकांना तुम्ही अगोदरच कल्पना देऊन ठेवा आणि कल्पना दिल्यानंतर त्यांना सांगा की तुम्ही हा उपाय कशासाठी करतात, कारण बघा मध्येच जर कोणी रोखलं टोकलं तर पाहिजे तसे फायदे मग आपल्याला मिळत नाही. तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आणि सकाळी सकाळी केला ना म्हणजे अतिशय उत्तम राहील, कारण काय सकाळी सकाळी आपलं आंघोळ केल्यानंतर आपलं मन, आत्मा एकदम पवित्र झालेलं असतं आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना नसतात, वाईट विचार नसतात. त्यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर अगदीच छान आणि अगदीच प्रभावी असं तुमच्या सर्वांसाठी ठरेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.